नमस्कार. काही महत्त्वपूर्ण बातम्या ज्याच्या हेडिंग्स, ज्याची मांडणी लक्षात राहून जाते आणि त्यावर माणूस विचार करू लागतो. एक बातमी मी तुम्हाला दाखवतोय आता. त्यावर लिहिलंय 175च्या नफ्यासाठी मांजाचा फुली मारून मृत्यूचा बाजार. ही बातमी वाचली. मांजा आणि मांजाचे दुष्परिणाम, त्यामुळे येणारे मृत्यू, त्यामुळं होणारी हानी, या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये होता. आणि हे सगळं का घडत होतं तर ₹175चा नफा व्हावा, ₹175ची कमाई व्हावी म्हणून हे घडत होतं, असा दावा या बातमीमध्ये केलेला आहे. माझ्या डोळ्यासमोर काही प्रश्न आली. ₹175 हा अत्यंत किरकोळ नफा आहे, ज्यासाठी मांजा विकून पोलिसांचं शुल्ककाष्ठ मागे लावून घेऊन स्वतःला शिक्षा करून घेऊन मोठा दंड ठोठावण्याची भीती असून फक्त 175 कमवायचे हा हेतू असू शकेल का? समजा असं गृहीत धरू की आत्ता रिसेंटली छत्रपती संभाजीनगरमध्ये पडलेल्या धाडीमध्ये 51 गट्टू जप्त करण्यात आले. आपण 10 पट वाढवून 500 गट्टू आहेत असं गृहीत धरू आणि 500 गट्टूच्या मागे होणारी कमाई म्हणजे ₹175 प्रत्येक गट्टू मागे असं गृहीत धरलं तरी किती होईल? 50,000, 60,000, 75,000. म्हणजे एंटायर मांजाची विक्री करणाऱ्यांची कमाई होईल 75,000. पण जर चुकून पोलिसांनी पकडलं, गुन्हा दाखल झाला तर होणारी हानी, मनपा ठोठावणारा दंड, याचा विचार केला जातो का? म्हणजे ₹175 नफा कमविणे हाच एकमेव या मांजा विक्रीचं कारण असू शकेल का? नक्कीच कोणताही सुज्ञ व्यवहारी माणूस एवढंच एक कारण असू शकेल, यातून मिळणारे पैसे हेच एक कारण असू शकेल असं म्हणणार नाही. मकर संक्रांत जशी जशी जवळ येईल तशी तशी गळे सांभाळा असं लोकांना म्हणावं लागतं. कारण अत्यंत धारदार अशा स्वरूपाचा हा मांजा गांजा पिऊन जेव्हा लोक पतंग उडवायला लागतात तेव्हा तो अक्षरशः लोकांच्या जीवासाठी घातक ठरतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कोवळ्या मुलाचा गळा यातूनच चिरला गेला आणि सुरुवात झाली. अशा किती घटना सांगता येतील. म्हणजे घटनांचाच उल्लेख करायचा ठरला तर मी त्याचा आढावा देखील देऊ शकतो. 21 डिसेंबर 2024 रोजी शहानूर मिया दर्ग्याजवळ इलेक्ट्रिशियन तरुणाच्या गळ्यात नायलॉन मांजाने 10 सेंटीमीटर लांबीची चीर पाडलेली होती. 3 जानेवारी 2025 रोजी न्यू पहाडसिंगपुरा घाटातील वरिष्ठ अधिपरिचारिकेचा गळा मांजाने चिरला होता. 5 जानेवारी 2025 रोजी मोंढा नाक्यातल्या एका 49 वर्षीय महिलेचा गळा कापला होता. 4 तास शस्त्रक्रिया चालली, 40 टाके पडलेले होते. 6 जानेवारी 2025 रोजी टीव्ही सेंटरच्या चौकात एका 19 वर्षीय तरुणाचा गळा कापला गेला होता. आणि आता यावर्षी एका छोट्या बालकाचा गळा कापला गेलेला आहे. आता या सगळ्या घटना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त 175 नफा आणि एवढ्या जीवाच्या हानीचा धोका हा प्रश्न पुन्हा उभा राहतो. आणि मग प्रश्न पडतो की हे कशासाठी चाललंय? बातमीमध्ये जी गोष्ट खूप बारीक दाखवली जाते ती मला जास्त उजागर करून दाखवायची आहे. छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, मुंबई असो की अजून कोणतं शहर, या शहराच्या मध्ये अशा
मांजांची विक्री करणारे कोण आहेत? खरं तर इंडस्ट्रीयल यूजसाठी, लोखंड कापण्यासाठी, काच कापण्यासाठी वापरायचा हा मांजा लोकांची गळे कापण्यासाठी वापरात येऊ शकतो, याची जाणीव झालेली माणसं या मांजाची जाणीवपूर्वक विक्री करत असतील का? हिंदू सणांच्या मध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टीला अधिक घातक करून विक्री करण्याचं षडयंत्र आखलं जातं आहे का? प्रश्न या स्वरूपातच आहे, दावा या स्वरूपात नाही आहे. हिंदूंची, म्हणजे मी पुन्हा तसला तो दावा करणार नाही आहे की हिंदू सणांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे वगैरे वगैरे, असला दावा करणार नाही आहे. इथे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असं मी म्हणत नाही, तर इथे हिंदू सणांना वापरण्याचं षडयंत्र आहे का हे तपासलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मांजा विक्रीच्या काही ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. याआधी सुद्धा अशा धाडी टाकलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मधल्या निजामगंज कॉलनीमध्ये ही धाड पडली आहे. कोणत्या? निजामगंज कॉलनीमध्ये ही धाड पडली आहे. 2-4 व्यक्ती आपल्या घरामध्ये लपवून हा गांजा विकत होते, माफ करा, मांजा विकत होते. मला ते काय गांजा आणि मांजा फार सारखे शब्द असल्यामुळे चुकून गांजा उल्लेख येऊ शकतो, आलाच तर मांजा असं समजा. हे मांजा विकत होते. ज्यांना पोलिसांनी पकडलं ती माणसं कोण आहेत? इस्माईल शेख उर्फ आदिल शेख. दुसरा व्यक्ती आहे शेख फिरोज हबीब शेख. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. धाड टाकली ती वेळ रविवारची संध्याकाळची होती. रात्रीच्या वेळेला महिलांना अटक करू नये हा नियम आहे. त्या कायद्याचं पालन करून एका महिलेला पोलिसांनी सकाळी अटक करण्यासाठीची नोटीस दिली. पोलीस निघून गेले आणि आरोपी अगदीच प्रामाणिक असेल असं समजून पोलीस सोमवारी सकाळी अटक करायला गेले. तेव्हा ती महिला गायब होती. त्या महिलेचं नाव आहे रिजवाना. म्हणजे कालच्या प्रकरणामध्ये इस्माईल शेख उर्फ आदिल शेख, शेख फिरोज हबीब शेख आणि रिजवाना एवढ्यांच्या सहभागाचे स्पष्ट दाखले मिळाले आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरच्या निजामगंज भागामध्ये औद्योगिक वापरण्यासाठीचा हा मांजा विकल्या जातो हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. 175 रुपये हा अत्यंत किरकोळ नफा, ज्यासाठी एवढं शुल्ककाष्ट कुणी मागं लावून घेणार नाही. मग कशासाठी? जेव्हा आरोपीची नावं लक्षात येतात तेव्हा यामागे काय घडतंय? अधिकाधिक मांजा विकल्या जावा, अधिकाधिक पतंग कापले जावेत, त्याचा दोरा रस्त्यावर अडावा, त्यात अडकून लोकांच्या जीवाला धोका निर्माण व्हावा, यासाठी काही केलं जातं आहे का? कारण अशा अपघातांची घातसूत्रे आपण नेहमी तपासलेली आहेत. भला हो उस तुषार दामगुडे का पुण्यातल्या, ज्यांनी या अपघाताच्या मागचं एक षडयंत्र उघड करून दाखवलं. ज्या ज्या ड्रायव्हरकडून हा अपघात घडला आहे आणि ज्यांनी अनेक लोकांचा जीव घेतला आहे त्या ड्रायव्हरची नावं तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. मग आता अशी मांजा विकणारी माणसं
असाच घातपात घडावा म्हणून हे षडयंत्र करतायत का हे तपासलं पाहिजे. दोन गोष्टी घडतील. एक तर गळे कापले जात आहेत म्हणून हिंदू सणांवर गळे काढणारे मकर संक्रमणाच्या दिवशी पतंगच उडवू नका असं बोंबलायला लागतील. त्यामुळं पतंग उडवण्याची आमची परंपरा थांबेल. काय त्याला ओरडायला? झाडं कापू नका, कुंभमेळा थांबवा, बरोबर ना? मग यामागे हिंदू सणांच्या सादरीकरणाचा प्रकारच थांबावा असं काही अपेक्षित आहे का? धोकादायक आहे, उडवायलाच नको करायचं हे सगळं. उत्सव साजरा करू नका. किंवा हिंदू पतंग उडवणारच असतील तर याचे घातक परिणाम झाले पाहिजेत. आता पतंग उडवणारा असा मांजा घेऊन हिंदू असतो की आणखी कोणी असतो याचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे. विक्रीवर कारवाई करता करता पतंग उडवणाऱ्या पोरांना बघून, त्यांच्याकडं मांजा कोणता आहे ते बघून त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी आणि अशी माणसं सुद्धा उडी करायला हवीत. माझ्या हिंदू जनमानसाला आव्हान आहे, तुमच्या घरातलं पोरग हे करत असेल तर त्याला ताबडतोब थांबवा आणि तुमच्या आजूबाजूचं कोणतं बेणं हे असं काही करत असेल तर त्याला ताबडतोब कळवा. एवढ्याच गोष्टी तुमच्या आमच्या सणाला बदनाम करण्यापासून वाचवू शकतील. कारण गणिम कोणत्याही रूपात तुमचा घात करायला बसलाय एवढं लक्षात ठेवा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज